नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ओवीचा वाढदिवस असतो। सगळी काही तयारी व्यवस्थित झालेली असते आणि आता सौमित्राचा जो कॉल आलेला असतो ह्या म्हणजे ओवीला बर्थडे विश करण्यासाठी। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी, अगं सौमित्र काकाचा कॉल आहे। तर ओवी धावतच येते। ओवीला खूप आनंद होतो। तेव्हा आता ओवी हॅलो म्हटल्यानंतर आता अवंतिका आणि सौमित्र दोघेही एका सोबतच म्हणतात की हाय पिल्लू आणि विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। आणि अवंतिका म्हणते की हे बघ पिल्लू, आम्ही जरी आलो नसलो तरीसुद्धा आम्ही तुझ्यासाठी गिफ्ट्स घेतलेले आहे बरं का। त्यावर आता ओवी म्हणते की थँक्यू, आणि हे बघा गिफ्ट्स तर मला मिळेल, परंतु तुम्ही दोघे का आला नाहीत ते सांगा बरं। त्यावर आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की एवढं मात्र ओवी तू एकदम खरं बोललीस। तर ऋषिकेश आता ओवीच्या हातातून फोन घेतो आणि सौमित्र अवंतिकाला म्हणतो का तुम्ही दोघे जण आला नाहीत, आता तुम्हाला बोलवण्यासाठी घोड्यागाड्या पाठवायच्यात का। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, अरे तसे नाही, कारण एक महत्त्वाच्या केसबद्दल आज कोर्टामध्ये काम होते त्यामुळे नाही येऊ शकलो, परंतु आम्हाला जमले तर आम्ही नक्की येऊयात। तर ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्हाला जमेल तसे या, परंतु तुम्हाला दोघांना आम्ही नक्की मिस करू। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना दादा, अहो आम्ही सुद्धा तुम्हाला सर्वांना खरंच खूप मिस करतोय। आणि अहो दादा, जानकी वहिनी कुठे आहेत, त्यांच्याशी किती दिवस झाले अहो बोलणं सुद्धा नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, आणि तो जानकीला आवाज देतो। जानकी आता अनाथ त्या आश्रमातील मुलांशी छान गप्पा करत असते। तेव्हा आता ऋषिकेश आवाज देऊन म्हणतो की जानकी, अगं सौमित्राचा कॉल आहे। तेव्हा आता जानकी फोन घेते आणि बोला असं म्हणते, आणि खरं तर मी तुमच्याशी नाही बोलणार, मी फार तुमच्यावर चिडलेले आहे असे तुम्ही समजा। तेव्हा आता अवंतिका म्हणते की नाही हो वहिनी, सॉरी। तेव्हा आता जानकी म्हणते की सॉरी काय, सौमित्र भाऊजींना येऊन दे, बघ मी त्यांचे कसे कान धरते की नाही। सौमित्र म्हणतो की वहिनी वहिनी खरंच व्हेरी सॉरी। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, सॉरी वगैरे काही नाही। जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही दोघे जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माफ तर करणार नाही आणि तुमच्याबरोबर बोलणार सुद्धा नाही। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो नक्की येईल। तर जानकी म्हणते की लवकरात लवकर यावे लागेल। तर अवंतिका फोन घेते आणि वहिनी अहो ऐका ना, कारण ती जी काही शेंगाचं पिठलं आहे तर त्याची रेसिपी हवी होती। सौमित्र केव्हापासून माझ्या मागे लागला की पिठलं हवं आहे पिठलं। त्यावर आता जानकी म्हणते की अच्छा, म्हणजे जाऊबाई यासाठी तुम्ही फोन केला, मला तर असं वाटलं होतं की माझी आठवण आली तुम्हाला। तर अवंतिका हसून म्हणते की नाही हो वहिनी, तुमची खरंच खूप आठवण येते हो। हसू येते। जानकी म्हणते की अगं अवंतिका मजा करते, मी तुला रेसिपी पाठवून देते आणि तुम्ही दोघे सुद्धा लवकरात लवकर या। तेव्हा आता अवंतिका हसून म्हणते की ओके वहिनी, आणि चला बाय वहिनी। तर जानकी म्हणते की हो बाय। तेव्हा आता सारंग फोन ठेवल्यानंतर आता ओवीच्या खूप जवळ येतो। ओवीला म्हणतो की परी राणी, किती गोड दिसते माझी क्यूट राणी, आणि खरंच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता ओवीला हातामध्ये हात देऊन बर्थडे विश करतो आणि छान असे गिफ्ट देतो। तेव्हा आता ओवी ही लगेच खुश होते, सारंगला घट्ट मिठी मारते, थँक्यू गुलाबजाम काका असे म्हणते। तेव्हा सारंग खुश होऊन ओवीला आपल्या जवळ घट्ट मिठीत घेतो। सर्वांना आता सारंग आणि ओवीचं ते प्रेम बघून खूप असे हसू येते। ऋषिकेश आणि जानकी अगदी खुश होऊन हसतात। तर आजी आता जे चांदीचे पैंजण असतात तर ती ओवीला गिफ्ट देते आणि पायात घालवर का ओवी, छान दिसेल तुला असे म्हणते। तेव्हा आता ओवी ते गिफ्ट स्वीकारते आणि आजीच्या पाया पडते। आजी छान असा आशीर्वाद ओवीला देते आणि तेवढ्यात आता सुमित्रा सुद्धा अगदी खुश होऊन बाहेर येते। तर ऋषिकेशचं लक्ष जाते। ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, अगं आई सुद्धा बाहेर आली, सगळे आलेत आणि आपले छोटे पाहुणे सुद्धा आले, केक कापून घेऊयात, म्हणजे आपण वाट तर अजून कोणत्या खास पाहुण्यांची बघतोय। तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की थांबा हो, अहो अजून एक खास असे पाहुणे येणार आहेत। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की कोण, तर जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश, आणि तुम्ही असं का विचारतात बरं, त्यांचीच मी वाट पाहते। तर आजी लगेच म्हणते की अहो ती कसली येते, तिच्या सासूने तिला येऊन दिले नसेल। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आजी, अहो हे बघा शर्वरी वंश नक्की येतील आणि त्यांच्या सासूबाई सुद्धा येतील, मला पूर्ण खात्री आहे, आणि ओवीला सुद्धा। तेव्हा आता ओवी हे ऐकून म्हणते की हो, आणि तेवढ्यात शर्वरी वंश, मालती काकू आणि विक्रांत भाऊजी हे दाराशी येतात। तर त्यांना बघून सर्वांना आनंद होतो। तेव्हा आता लगेच जानकी प्रेमाने त्यांच्या दारात स्वागत करण्यासाठी जाते आणि या या असं खुश होऊन म्हणते। तेवढ्यात आता सर्वजण आत येतात। तेव्हा आता ओवी सुद्धा खुश होऊन तेथे येते आणि म्हणते की मालती आजी खरंच खूप छान वाटले तुम्ही आल्या तर।
तेव्हा आता लगेच विक्रम लगेच तिला आता गिफ्ट देतो की ओवी हे तुझ्यासाठी गिफ्ट्स. तेव्हा आता ओवी खूप छान अगदी खुश होते आणि थँक्यू असं ते गिफ्ट स्वीकारून म्हणते. तेव्हा आता ओवी सगळ्यांच्या पाया पडते, शर्वरी वंश, विक्रांत भाऊजी आणि मालती काकू. तेव्हा आता जानकी खुश होऊन म्हणते की मालती काकू अहो बरं झालं तुम्ही आलात म्हणून, खरंच खूप छान वाटलं. तेव्हा आता लगेच मालती काकू खुश होऊन म्हणतात की ओवी तू बोलवलं म्हणून मी आले, बाकी कुणासाठी नाही. शेवटी मालती तिचं टोमणं आहे तर ते शेवटी मारते. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो हरकत नाही, ओवीने बोलावलं म्हणून तुम्ही आलात की नाही यातच खरंच आम्हाला खूप आनंद आहे. आणि हे बघा ओवीला तर तुम्ही भेटलात, मग तिच्या बाकी सगळ्या फ्रेंड्सला तुम्ही भेटून घ्या. म्हणून आता जानकी ही शर्वरी वंश, विक्रम भाऊजी आणि मालती काकू यांना आता त्या आनंद आश्रमातील जे काही मुलं आहेत तर त्यांना भेटण्यासाठी पुढे घेऊन येते आणि त्यांची ओळख करून देते. तेव्हा आता विक्रम विचारतो की हे सगळे ओवीचे स्कूल फ्रेंड्स आहेत का. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की नाही, मी तर अजूनपर्यंत कुणाला यातील बघितलेलं सुद्धा नाही की ओवीच्या स्कूलमध्ये असतील म्हणून. तेव्हा आता ओवी लगेच म्हणते की करेक्ट आहे शर्वात तू, अगं हे माझे न्यू फ्रेंड्स आहेत, मी सुद्धा आज यांना पहिल्यांदाच भेटते ग शर्वात त्या. तेव्हा आता नाना सुद्धा विचारतात की अगं जानकी ही मुलं आहेत तरी कोण, ओवीची मित्रमैत्रिणी नाही का, आणि खरंच आम्ही कुणालाच याबद्दल नाही ओळखत. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ओवी एकदम बरोबर बोलते, कारण ही सगळी मुलं आहेत ना ओवीच्या शाळेतील आहे आणि ना ती येथील कुठली जवळची. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगो बाई मग ही सगळी मुलं कुठली आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की ही सगळी मुलं अनाथ आश्रमातील आहे, तेथून ही ओवीच्या बर्थडेसाठी आलेली आहेत. तेव्हा हे ऐकून सुमित्रा, नाना यांचा चेहरा खुलतो, जानकीबद्दल त्यांना अभिमान वाटतो, खुश होतात सगळे. तेव्हा आता जानकी पुढे म्हणते की हे बघा मी या सगळ्यांना येथे मुद्दाम बोलावून घेतलेले आहे, आणि हे बघा आई जेव्हा आम्ही सुद्धा त्या अनाथ आश्रमामध्ये राहत होतो तेव्हा असेच काही मोठ्या कुटुंबाकडून आम्हाला काहीतरी कार्यक्रम असल्यानंतर असे बोलवण्यात यायचे, कुणाच्या वाढदिवसाला तर कुठल्या कार्यक्रमासाठी अगदी आम्ही खुश होत रेडी होऊन जायचो, जशी आज ही मुलं आपल्या घरी रेडी होऊन आले तसे. तेव्हा खरंच किती कौतुक आणि आनंद वाटायचा, कारण आपण कुठल्या तरी एका घरात जाणार आहोत, एक नवीन फॅमिलीला भेटणार आहोत, अगदी खायला प्यायला मिळेल या आशेने नाही तर माया मिळेल, प्रेम मिळेल या आशेने आम्ही तिकडे जायचो. माया मिळत नसणाऱ्याला भूक असते त्या मायेची, जाणीव असते, किंमत असते ते प्रेमाची. आणि खरं सांगू का अनाथ आश्रमातील प्रत्येक कुटुंबाचं हे स्वप्न असतं की आपल्याला आपल्या हक्काचं असं कुटुंब मिळावं, म्हणून आपले आई वडील मिळावेत. आणि एखाद्या आईने आपल्या लेकराला जवळ घेताना जर बघितले आणि जर एखाद्या मुलीला तिच्या बाबांनी उचलून घेताना जर आम्ही बघितलं तर त्या दिवशी मात्र जेवणातील खीर सुद्धा आम्हाला फिकी वाटायची. मनामध्ये फक्त एक अशी आस असायची, ओढ असायची की लवकरात लवकर कोणीतरी यावं आणि आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जावं, म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं कुटुंब मिळावं. आणि मालती काकू तुम्हाला एक गंमत सांगते, हे बघा जेव्हा मी अनाथ आश्रमामध्ये होते तेव्हा अशा अनेक फॅमिली यायच्या की मूल दत्तक हवं म्हणून, ती फॅमिली आमच्याकडे बघायची, आम्ही सगळे मुलं त्या फॅमिलीकडे एका आशेने बघायचो. तेव्हा अनाथ आश्रमामध्ये असताना मात्र जे काही प्रसंग घडलेले आहेत, आता ह्या मुलांच्या मनात काय वाटत असेल, जर एखाद्या कुणीतरी आता ह्या कार्यक्रमासाठी बोलावले तर त्यांना किती आनंद तो होतो, हे आता जानकी तिच्या बालपणीच्या आठवणी आता सगळ्यांना सांगत असते. तेव्हा आता जानकीचं हे जे काही बोलणं आहे तर ते ऐकून खरंच सर्वांच्या जो मायेचा पाजर असतो तो फुटत असतो, डोळे अगदी भरून येतात आपल्या मालती काकूंचे सुद्धा. ती लहान मुलं आणि जे काही ते शिक्षक वगैरे आहे, विक्रम भाऊजी, शर्वरी, घरातील सर्वजण हे जानकीचं जे बोलणं आहे तर ते ऐकत असतात. सर्वांना आता जानकीच्या या बालपणाबद्दल समजते आणि खरंच खूप असं वाईट वाटतं की ज्या मुलांना आई वडील नसतात त्यांना आई वडिलांची किती आता हौस लागलेली असते, हे जानकीने आता यामध्ये सांगितलेले आहे. असे कित्येक मुलं असतात आता आश्रमात की त्यांना आई आणि बाबा नसतात, त्या मुलांना आई आणि बाबांची आणि प्रेमाच्या मायेची ओढ लागलेली असते, त्याची ते वाट बघूनच असतात, कारण त्यापासून ते दुरावलेले असतात. तेव्हा लहानपणी आम्हाला असे वाटायचे की त्या माणसांची त्या प्रेमाची नजर आमच्यावर जायला हवी. तेव्हा जानकी त्यातीलच एक तिची बालपणीची आठवण सांगते की हे बघा मी सुद्धा माझ्या लहानपणी एक माझी आवडती फ्रॉक घालायचे आणि पावडरच्या डब्यामध्ये जी काही असेल नसेल तितकी पावडर लावून घ्यायचे आणि त्यांच्यासमोर उभी राहायचे.
आता माझ्या मनात हा एक हेतू राहायचा की जेव्हा मी त्यांच्यासमोर अशी उभी राहिले तर त्या फॅमिलीची नजर माझ्यावर जाईल, मी त्यांना आवडेल आणि ते आपलं मूल म्हणून मला नक्की निवडतील अशी आशा माझ्या मनामध्ये तेव्हा असायची. मला माझे आई वडील मिळतील, कुटुंब मिळेल आणि बऱ्याचदा असे व्हायचे असे नाही, कारण आमच्या अपेक्षाचा भंग होऊन बरेचदा डोळ्यामध्ये पाणी सुद्धा यायचे. कित्येक रात्री झोप सुद्धा येत नव्हती आणि इतकं वाईट वाटायचे. सारखा हा विचार मनामध्ये यायचा की का आपल्याला कोणी निवडलं नसेल म्हणून. तेव्हा आता हे सर्व सांगत असताना जानकीचे डोळे मात्र भरून येतात. आपण नको आहे का कुणाला, परंतु त्यावेळेस दुसरं मन आहे तर ते मला सांगायचे. माझ्यासारख्याच दुसऱ्या जानकीला त्यांनी निवडलं असेल, माझ्यासारख्या दिसणाऱ्या त्या जानकीला तिला तिच्या हक्काचं घर मिळालेलं असेल, तिला तिच्या हक्काचा बेड मिळाला असेल आणि अनाथ आश्रमामध्ये असताना मात्र अशा थंड लादीच्या गादीवर असं अंथरूण घालण्यापेक्षा त्यांच्या आईबाबांच्या कुशीत ते झोपत असतील, तेव्हा तिला मात्र तिचे आई बाबा हाताने भरवत असतील, चांगल्या शाळेमध्ये शिकवत असतील आणि जर ती घाबरली तर तिला कुशीत घेणारे तिचे आई बाबा असतील. तिने आई अशी हाक मारल्यानंतर त्या हाकेला ओ देणारी कोणीतरी आई असेल. शाळेत माझे बाबा या विषयावर मात्र तिला जो काही काल्पनिक निबंध आहे तर तो लिहावा लागणार नाही. आता असे अनेक आठवणी आहेत जानकीला ज्या अनुभवाला आलेले असतात. त्या सर्व आठवणी ती सांगून तिला ते सगळं काही आठवल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येत ती आता हे सर्वांना सांगत असते. जानकीच्या लहानपणीच्या आठवणी ऐकून आता सर्वांचे सुद्धा मन भरून येते, डोळे भरून येतात. सर्वजण जानकीकडे अगदी आशेने बघत असतात आणि या सगळ्या विचाराने मी स्वतःला समजायचे आणि त्यातच माझा आनंद मानायचे. जर कोणी मला अगदी स्वीकारलं नाही म्हणून तेव्हा माझीही अशी कथा, तेव्हा मी त्यातच आनंद मानून खुश राहायचे. तेव्हा जानकीचे हे सर्व बोलणे ऐकून सर्वजण खरंच खूप रडत असतात. तेव्हा आता जानकी सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की मालती काकू हे बघा, माझ्यासारख्याच्या सगळ्या मुलांच्या अपेक्षा आहे. अहो ही मुलं सुद्धा जेव्हा मी अशीच यांच्यासारखी लहान होते माझ्या मनात त्या अपेक्षा होत्या, जो आनंद होता, तर ह्याच मुलांच्या मनामध्ये आता सध्या तीच स्थिती असेल. जी माझी लहानपणीची अवस्था असेल तीच अवस्था आता ह्या मुलांची असेल. त्यांना असं वाटत असेल की कोणीतरी आपल्याला आपलं नाव देईल, आपल्याला आपल्या हक्काचं घर देईल, कोणीतरी घट्ट असा हात धरेल. म्हणून जानकी एका मुलीला तेथील त्या अनाथाश्रमातील उठून घेते आणि शर्वरी, विक्रांत भाऊजी आणि मालती काकू यांच्यासमोर अगदी घेऊन येते. प्रेमाने त्या मुलीला जवळ घेत आता ती हे सर्व सांगत असते. त्या मुलीला सुद्धा आता हेच वाटत असेल की कोणीतरी मायेने अगदी प्रेमाने खुशीत आपल्याला घेतील म्हणून की अगदी त्या मुलीला आपल्या मिठीत घेते आणि तेव्हा ती म्हणेल की खरंच हेच आपलं बाळ आहे अशी आशा मात्र सर्वांना लागून असते. आणि त्या मुलीच्या मनात आता सध्या काय परिस्थिती आहे त्याबद्दल जानकी आता रडतच सांगत असते. खरं सांगू का, कधीही माझ्या वाटेला हे सुख नाही आले हो. हे सुख मला कधी लहानपणी नाही मिळाले, हे प्रेम सुद्धा नाही मिळाले. परंतु जेव्हा मी मोठी झाली तर तेव्हा मात्र हे जे काही सुख आहे, हे प्रेम आहे, कुटुंबाचा आनंद काय असतो, कुटुंबाची माया काय असते, प्रेम काय असते, हे सगळं मला ऋषिकेशमुळे मिळाले. जेव्हा ऋषिकेश बरोबर लग्न करून जेव्हा या घरात आले तेव्हा मला आई आणि वडिलांसारखे माझे आई आणि नाना त्यांचं प्रेम मिळालं. अगदी असे सासू सासरे मिळाले. सासू सासऱ्यांच्या रूपामध्ये मला माझे आई आणि बाबा मिळाले आणि माझ्या नंदेच्या रूपामध्ये बहीण मिळाली. दीराच्या रूपात भाऊ मिळाला आणि नानांनी वडिलांसारखी माया लावली. सासूच्या रूपात मला आई मिळाली की त्यांनी मुलीसारखं प्रेम मला दिली, माया दिली. इतका जीव त्यांनी मला लावलं. माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केले की मला खरंच कधी जाणीवच झाली नाही की मी एक अनाथ मुलगी होते. तेव्हा आता जानकी हे सर्व सांगत असताना मात्र तिचे डोळे अगदी भरून येत असतात, डोळ्यातून पाणी खळखळ वाहत असते. आता जानकीची ही करून कहाणी ऐकून सर्वांचे डोळे सुद्धा भरून येतात. मालती काकू सुद्धा चक्क रडत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, तेव्हा मला कळले की आई होण्यासाठी फक्त मुलाला जन्म द्यावा लागतो असे नाही, मनाचा मोठेपणा असला आणि वृत्तीमध्ये माया आणि प्रेम जर असले तर कोणीही आई होऊ शकतं. तेव्हा आता जानकीचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या डोळ्यावर पाणी तर येतेच, परंतु चेहरा खुलतो. एक आई होण्यासाठी काय काय लागते जानकी हे सगळं शर्वरी वंश, मालती काकू आणि विक्रांत भाऊजी यांना समजावून सांगत असते. मालती काकू यांचे विचार बदलावेत असे आता जानकीला वाटते. म्हणून जानकी आता हे सर्व अनाथ आश्रमाची मुलं आल्यानंतर समजावत असते.
बघा, दूर कशाला जायचे, आपल्या घरामध्येच उदाहरण आहे की ऋषिकेशकडे बघा तुम्ही. अहो, ऋषिकेशची जन्मदाती आई ही पार्वती आई होत्या. त्यांनी कधीही त्यांच्या आईला बघितलेलं नव्हतं आणि जेव्हा ऋषिकेश जन्माला आले तेव्हा पार्वती आईने मात्र सुमित्रा आईंच्या ह्या पदरामध्ये आपल्या ऋषिकेशला टाकले, त्यांच्याकडे सुपूर्त केलं आणि सुमित्रा आईने सुद्धा तो विश्वास मात्र कधीही तुटून दिलेला नाही. तेव्हा आता नाना जानकीचे हे बोलणे ऐकून अगदी खुश होतात. तेव्हा आता जानकी पुढे म्हणते की याच सुमित्रा आईने ऋषिकेशला स्वतःचं मूल म्हणून वाढवलं, जीवा पलीकडे त्यांना जपलं. मला पूर्ण खात्री आहे की जरी त्यांनी ऋषिकेशला जन्म दिला नसेल तरी सुद्धा ऋषिकेशसाठी त्यांचा पाहणा दाटून आला असेल. त्यामुळे हे बघा मालती काकू, समजून घ्या की आई होण्यासाठी मुलाला जन्म द्यावा लागतो असे नाही. जर मनापासून कुणाला आपले मानले, एखादं लेकरू आपल्या मायेने जेव्हा एका उराशी कवटाळलं तेव्हा मात्र आई पण हे आपोआप येतो. तेव्हा आता सर्वांना जानकीचं हे म्हणणं पटत असतं, परंतु ऐश्वर्याला ते काही वेगळेच वाटते. ती लगेच तोंड असं वाकडं करत असते. आणि हे बघा मालती काकू, सुख हे तुमच्या उमऱ्यामध्ये अगदी नांदत येऊ शकते. त्यामुळे हे बघा मालती काकू, तुम्ही असं दार बंद करून घेऊ नका. मूल दत्तक घेण्याचा मार्ग हा सगळ्यांसाठी खुला आहे हो. आणि तुमच्यासाठी पण जानकी आता मालती काकूंना मूल दत्तक घेण्यासाठी हे सगळं काही समजावून सांगत असते. आणि हे बघा मालती काकू, विचार करा की माझ्यासारख्या एखाद्या जानकीला तिचं कुटुंब मिळेल, तिला तिचे आई वडील मिळतील, आजी मिळेल, तिचं पोरकेपण सुद्धा संपेल आणि तुमचं सुद्धा. एकदा प्लीज विचार करा, मी तुम्हाला जे काही सांगितलेले आहे त्याचा विचार करा. म्हणून जानकी आता मालती काकूंसमोर हात जोडते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. तेव्हा आता खरंच मालती काकूंचा विचार बदलतो. मालती काकूंचे डोळे भरून येतात. अगदी मोठे मनाने त्या जानकीला म्हणतात की जानकी, तू जे काही म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. आज मात्र मला माझी चूक समजली. आता हे ऐकल्यानंतर सुमित्राचं खरंच अगदी आनंद वाटतो. जानकीचा आपल्या अभिमान वाटतो. मालती काकूंचा जो काही इतक्या कठोर मनाचा विचार आहे तो जानकीने मात्र आज हा बदलवलेला असतो. मालती काकू म्हणतात की जानकी, मी चुकीचा हट्ट करत होते. माझ्या घरी माझ्याच वंशाचा दिवा हवा म्हणून. आणि खरंच जानकी, मी चुकले, परंतु आज तुझ्यामुळे माझे डोळे उघडले. माझी चूक मला समजली की घरामध्ये तेल वात जर नसेल, आपण बाहेरून सुद्धा दिवा आणून तो घरामध्ये लावू शकतो. शेवटी कुठलाही दिवा असेल तर उजेड हा महत्वाचा असतो, प्रकाश महत्वाचा असतो. म्हणून मालती काकू आता शर्वरीच्या जवळ येतात, शर्वरीचा हात धरतात. तेव्हा आता खरंच सगळेजण अगदी जानकीचे हे बोलणं ऐकून इमोशनलच होतात. डोळे अगदी भरून येत असतात. तेव्हा ऋषिकेश थोडासा हसतो आणि काय तुम्ही, खरंच बर्थडे गर्लच्या आईने मात्र सगळ्यांना अगदी इमोशनल करून टाकलं. परंतु आता यावर फक्त एकच असा उपाय आहे की आता पटकन असा केक कापायला घ्या. सारंग म्हणतो की हो चला चला. आणि सर्वजण आता त्या टेबल जवळ येतात केकच्या. सर्वजण अगदी गोल असे उभे राहतात, टाळ्या वाजवतात. ओवी आता केक कापायला समोर येते. जानकी आणि ऋषिकेश तिच्या सोबत असतात आणि सगळीकडून सगळेजण असतात. तेव्हा आता सगुनाही जानकीच्या हातामध्ये औक्षणाचे ताट देते. जानकी आता खरंच ओवीचं छान प्रकारे औक्षण करते. त्यानंतर आता जानकी खुशून म्हणते की चला तर केक कटिंग करूयात. ओवी छान प्रकारे केक कट करते तर जानकी तिला प्रेमाने भरवते. त्यानंतर ओवी आपल्या हाताने सगळ्यांना केक भरवते, अगदी मालती काकूंना सुद्धा. त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुद्धा केक भरवते तर सर्वजण अगदी खुश असतात. आणि ओवी आता जानकीच्या मिठी देते, जानकीला घट्ट असे मिठी मारते. ओवी आता आपल्या हाताने प्रत्येक अनाथ आश्रमातील एकेका मुलाला केक भरवते. सर्वजण आता टाळ्या वाजवतात. ओवी खूप खुश असते आणि घरातील सर्वजण सुद्धा. ओवीचा छान असा बर्थडे साजरा केला जातो. आणि ओवीच्या आज या वाढदिवसाच्या दिवशी मालती काकूंचं एक असं कठोर मन आहे आपल्या शर्वरी वंशाचा, जो काही आता वंशाचा दिवा आहे यासाठी भांडणाऱ्या मालती काकूंना जानकीने अगदी व्यवस्थित ठिकाणावर आणलेले असते आणि समजून दिलेले असते. त्यानंतर आता हे सर्व बघून मात्र ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो. ती घाईने आता रागातच आता आउट हाऊसमध्ये येते. रागाने मात्र ती आता अगदी मार्कर पेन आहे तर तो आपल्या हातात घेते. या जानकीचं नक्की मी काय करू, कारण जानकीचा तिला आता खूप राग आलेला असतो. जानकी जे काही करते आणि तिचा प्लॅन जो काही आहे तो पूर्णपणे फ्लॉप करून टाकते. कारण केक आता अगदी खराब करणारे हा ऐश्वर्याला मात्र जानकीने अगदी दगडाची भाषा वापरून धडा शिकवलेला असतो, अगदी तिच्या पापाची शिक्षा तिला देऊन. म्हणून आता ऐश्वर्याचा खूपच जळफळाट होतो. तो बोर्ड आहे त्यावर आता प्रत्येकाची जी नाव लिहिलेली आहेत तर आता ह्या शर्वरीचा तर प्लॅन फ्लॉप झाला.
आणि नंतर अवंतिकाचा विचार घेते, अवंतिकाचं काय करू, आणि त्यानंतर सुमित्राचे नाव पुढे असते। प्रत्येक एक नाव ती वाचते, नक्की या सगळ्यांचं काय करू आता तिला काही सुचत नसते। वेड्यासारखं ती आता अगदी गरके घेत असते आणि वेड्यासारखंच वागत असते आणि अगदी मोठ्याने ओरडत असते की ऐश्वर्या, अगं हे सर्व नाव लिहून काय उपयोग आहे, शेवटी सर्वजण तर एकत्र आलेतच आणि हे सगळं त्या जानकीमुळे, ह्या जानकीचं मी काय करू म्हणून ती खूप आता मोठ्याने किंचाळत असते। ह्या जानकीने मात्र सगळे काही माझे प्लॅन फ्लॉप केलेत, तो काही मी प्लॅन करत असते तो प्रत्येक प्लॅन ही हाणून पाडते। कालच ती माझ्या हातातून निसटली आणि आज मात्र त्या अनाथ आश्रमातील मुलांना घेऊन आली आणि त्या समोर जे काही आता हिने हे सगळ्या घरच्यांसमोर इमोशनल असं भाषण दिले, त्याच्यामुळे तर खरंच माझी पूर्णपणे हारले मी आणि आतामुळे ते म्हातारीच्या ह्या हृदयाला पाजर जर फुटले आणि खरंच मी हरले मी आता जे काही त्या शर्वरी वंश आणि त्या मालती काकूंना समजावलं, सगळेजण एकत्र झालेत आणि शेवटी मीच एकटी उरले। मग नक्की असं काय करू की त्या जानकीला मी उद्ध्वस्त करू शकेल, त्या जानकीला उद्ध्वस्त तर करावं लागेलच, परंतु त्यासाठी मात्र काय करू म्हणून तिला काही सुचत नसते, कारण जो काही ती प्लॅन करते तर जानकी हुशार असते आणि तिचा प्रत्येक प्लॅन तिच्यावर उलटवते, म्हणून आता हिची खूप कोंडी होते आणि स्वतःचा जो काही राग आहे तर तो अगदी अनावर होत असतो। स्वतःलाच म्हणते की माझ्याच नशिबाने माझी बँड जर वाजवायची ठरवली आहे तर मात्र मी सुद्धा काय करू शकते, म्हणून स्वतःच्या नशिबाला आता ही अगदी वेडी दोष देते। पण ऐश्वर्या, अगं तुला काहीतरी करावं तर लागेलच, जेणेकरून ती जानकी मात्र बर्बाद होईल आणि तुला आडवी येणार नाही, मग असं काय करू, अगदी स्वतःला किंचाळत हे सर्व ती स्वतःला विचारत असते। तेव्हा आता रागाच्या भरात आउट हाऊस मधील ज्या काही वस्तू आहेत तर त्या इकडे तिकडे फेकून देते आणि त्यामध्ये आता समोर येते तर तिच्या हाताला ती बॅग सुद्धा आता ती समोर जुनी पडलेली कित्येक दिवसांची अगदी ती टेबलवरून ती ढकलून देते। जेव्हा ती बॅग खाली पडते तर तेव्हा त्यामधून एक डायरी पडते आणि ही जी काही डायरी असते तर ती पार्वती नानासाहेब रणदिवे यांच्या पहिल्या बायकोची म्हणजे ऋषिकेशच्या आईची असते। तेव्हा ती डायरी उचलते आणि ती डायरी अगदी बारकाईने त्या डायरीकडे बघत असते। त्या डायरीवर नाव असतं पार्वती नानासाहेब रणदिवे। ती विचार करते की हे काय आहे आणि कुणाची डायरी असेल। त्या डायरीवरील जे काही नाव आहे पार्वती पुरुषोत्तम रणदिवे, हे नाव आता वाचल्यानंतर ऐश्वर्याला तर धक्काच बसतो। ती सारखी आता त्या डायरीकडे बघत असते आणि मित्रांनो आता तिच्या डोक्यामध्ये वेगळा काहीतरी प्लॅन येतो। तेव्हा आता हा भाग येथे संपतो, तर पुढील भागामध्ये आता जानकीला भीती असते। जानकी सुमित्रा आईंना म्हणते की हे बघा आई, जर या घरावर संकट आले तर, तेव्हा आता म्हणजे कोणी संकट जर आणले तर सुमित्रा म्हणते की अगं कोण संकट आणेल, त्या ऐश्वर्यापासून आपल्या घराला अगदी काही संकट येण्याची चाहूल असेल का? अगं जानकी तू टेन्शन घेऊ नकोस, आपण दोघी मात्र एकत्र आहोत, हे तिच्या काही अजून लक्षात आलेले नाही। ह्या आपला जो काही प्लॅन आहे तो कुठे तिला माहिती आहे की आपण एकत्र तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी हा प्लॅन करतोय। तेव्हा मात्र आता सुमित्राचं हे बोलणं ऐकून आता ऐश्वर्याने मात्र रूमच्या बाहेर उभं राहून या सगळ्यांचे बोलणे चोरून ऐकलेलं असतं। तेव्हा आता ऐश्वर्याचा खूप असा जळफाट होतो। ऐश्वर्या म्हणते की असे तर म्हणजे ह्या सगळ्या एकत्र आहेत आणि मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, तर मग आता तुम्ही सुद्धा बघत राहा की मी काय करते ते, आणि हे बघा मी तुमच्यासाठी एक अशी सवत घेऊन येते आणि ह्या जानकीसाठी एक अशी सासू घेऊन येते की तिला बसता आणि उठता ती सासू बुक्की मारेल। म्हणून आता ऐश्वर्या पार्वती आईला घेऊन येणार असते, म्हणजे खोट्या पार्वतीला आता या घरामध्ये आणून मात्र ती आता जे काही हे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, शेवटी मात्र जानकी तिचा सुद्धा हा प्लॅन कसा हाणून पाडते। कितीही ऐश्वर्याने पार्वती आईला आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।